नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण टाटा नेक्सॉनच का घेतली किंवा टाटा नेक्सॉन का घ्यायला पाहिजे किंवा मी टाटा नेक्सॉन का रिकमेंड करेल यावरचा हा व्हिडिओ आहे। तर सर्वप्रथम मी सेल्फ एक्सपिरियन्स शेअर करतोय। आता या गाडीला घेऊन 3.5-4 महिने झालेले आहेत। तर मी टाटा नेक्सॉनच का घेतली, तर सगळ्यात मोठं टाटा नेक्सॉन घेण्याचं कारण आहे की याची बिल्ड क्वालिटी, सेफ्टी। टाटाने ज्या पद्धतीने सेफ्टीवर फोकस केलेला आहे, अजून तरी ज्या कॉम्पिटिशनमध्ये याच्या गाड्या येतात अजून तरी सेफ्टीमध्ये अशी गाडी भेटत नाही। तर सगळ्यात मोठं कारण आहे की सेफ्टी। कुठलीही गाडी घेताना आपण आपल्या फॅमिलीचा विचार करतो किंवा होऊ नये, पण कधी ॲक्सिडेंट झालाच तर आपली फॅमिली सेफ राहिली पाहिजे, आपण सेफ राहिलो पाहिजे, यासाठी सेफ्टी। सर पहिलं कारण हे आहे की सेफ्टी। या गाडीमध्ये 6 एअरबॅग येतात, त्यामुळे आणि याची बिल्ड क्वालिटी, पत्र्याची क्वालिटी खूप स्ट्रॉंग आहे। यामुळे पहिलं कारण ते आहे की मी टाटा नेक्सॉनला प्राधान्य दिलं की सेफ्टी। सगळ्यात मोठं कारण सेफ्टी आहे। याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे या गाडीमध्ये सगळे जवळपास 100पेक्षा जास्त व्हेरियंट्स येतात। म्हणजे CNG असो, डिझेल असो, पेट्रोल असो, EV असो। म्हणजे तुम्हाला व्हेरियंट्स असे भेटतात की तुम्हाला सनरूफ पाहिजे असेल तर सनरूफ घ्या, नसेल पाहिजेत तर तुम्ही सनरूफ नका घेऊ। म्हणजे अकॉर्डिंग टू कलर यामध्ये एवढे सारे व्हेरियंट्स येतात, जसं तुमचं बजेट असेल। म्हणजे कुणाचा बजेटचा जर प्रॉब्लेम असेल, ज्याच्या बजेटचा प्रॉब्लेम आहे त्या बजेटनुसार तुम्हाला गाडी टाटा नेक्सॉन प्रोव्हाइड केली जाते। म्हणजे आता जर तुम्ही मारुती सुझुकीची गाडी, या कॉम्पिटिशनमधली मारुती सुझुकीची जर गाडी घ्यायला गेलेत ब्रेझा, त्याच्यामध्ये व्हेरियंट्स असे आहेत LXi, VXi, ZXi आणि ZXi प्लस। सर आणि CNG पेट्रोल, डिझेलचं अवेलेबल नाही आहे, डिझेलचं व्हेरियंट अवेलेबल नाही आहे, कारण की मारुती सुझुकीने डिझेल पूर्णपणे बंद केलेले आहे। तर नेक्सॉनमध्ये किंवा टाटामध्ये असं नाही आहे। तुम्हाला जर पेट्रोल घ्यायचं असेल तर पेट्रोल व्हेरियंट अवेलेबल आहे, डिझेल तर डिझेल अवेलेबल आहे, CNG घ्यायचं असेल तर CNG अवेलेबल आहे, आणि EV जर घ्यायचं असेल तर EV। यामध्ये तुम्हाला सब व्हेरियंट्स खूप भेटतील, म्हणजे विथ सनरूफ, विदाऊट सनरूफ। तुम्हाला अजून याच्या जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुमचं सेगमेंट, जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्हाला व्हेरियंट अवेलेबल भेटून जाईल। त्यामुळे बजेटचा काही इश्यू नाही आहे। आता जसं की मला सनरूफची गरज नव्हती, त्यामुळे मी सनरूफ कॅन्सल करून टाटा नेक्सॉनचं स्मार्ट प्लस डिझेल व्हेरियंट घेतलं होतं। तर तो एक फायदा मला वाटला होता। त्याच्यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर एक हेवीनेस येतो। आता याचं कॉम्पिटिशन मी ब्रेझा चालून बघितली होती, नो डाऊट ब्रेझा पेट्रोलमध्ये होती आणि मला गाडी डिझेलच हवी होती। त्यामुळे त्याचं दुसरं कारण आहे की मी डिझेल अवेलेबल असल्यामुळे मी डिझेल गाडी घेतली। पण जर कॉम्प्रोमाइज करून आपल्याला पेट्रोल गाडी जर घ्यायची असती तर याचं कॉम्पिटिशन बघायला गेलं तर ब्रेझा होतं। तर ब्रेझामध्ये बसल्यानंतर तुम्हाला तो फील येत नाही, एक हेवीनेस येत नाही, स्टेअरिंगमध्ये हेवीनेस, आणि रोडवर चालताना तुम्ही 90-100 जेव्हा क्रॉस करतात ते एक कॉन्फिडन्स तुम्हाला येत नाही। हा माझा एक्सपिरियन्स आहे। जर आता ज्यांच्याकडे ब्रेझा आहे त्यांना तो कॉन्फिडन्स येतही असेल, नो डाऊट, पण मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय। तर तो मला हेवीनेस वाटला नाही, ती क्वालिटी मला वाटली नाही, ती बिल्ड क्वालिटीमध्ये थोडंसं मला कॉम्प्रोमाइज वाटलं। त्यामुळे तिसरं कारण हे की ते हेवीनेस, एक बल्कीनेस, एक मोठी गाडी चालवतोय असं एक फील या गाडीमध्ये बसल्यानंतर वाटतं। ते तिसरं कारण ते आहे की मी त्यामुळे नेक्सॉन घेतली। चौथं कारण हे आहे की याचं स्टेअरिंग खूप चांगलं आहे। स्टेअरिंग फीडबॅक एवढा चांगला आहे या गाडीचा। कमी स्पीडमध्ये या स्टेअरिंगमध्ये एक असते, सिटीमध्ये असते स्टेअरिंग खूप लाईट होतं, पण जेव्हा तुम्ही हायवेवर असता किंवा स्पीड तुमचा इन्क्रीज होतो, 80, 90, 100 अबव 100 तुमची गाडी जाते, त्यावेळेस स्टेअरिंगमध्ये एक हेवीनेस येतं। त्यामुळे एक कॉन्फिडन्स गाडी चालवताना राहतो। स्टेअरिंग मला पर्सनली या गाडीचं खूप आवडले। त्याच्यानंतर गाडीमध्ये स्पेस खूप जास्त आहे। आता याचं कॉम्पिटिशन ब्रेझा मी बघितलं, ब्रेझामध्ये पण थोडंसं स्पेस मला पर्सनली कमी वाटलं। त्याच्यानंतर मी व्हेन्यूकडे गेलो होतो, व्हेन्यू डिझेलमध्ये अवेलेबल होती, पण मला स्पेसमध्ये खूप, व्हेन्यू या गाडीच्या स्पेसमध्ये, या गाडीच्या कंपॅरिझनमध्ये व्हेन्यूमध्ये स्पेस खूप कमी होता। त्यामुळे तिसरं कारण हे आहे की स्पेस आणि स्टेअरिंग फीडबॅक। त्याच्यानंतर बूट स्पेस खूप सफिशियंट आहे। 383 लिटरचा बूट स्पेस या गाडीमध्ये अवेलेबल आहे। त्यामुळे कुठले आता फॅमिली, जर कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये फॅमिली असेल सोबत किंवा A to B पॉईंट आपल्याला जायचं असेल तर, आणि लगेज आपल्यासोबत असतं, तर गाडीच्या जागेमध्ये, गाडीच्या बूट स्पेसमध्ये कुठलीही कमी नाही आहे। तर त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। त्याच्यानंतर सस्पेन्शन्स एवढे चांगले ट्यून केलेले आहेत कंपनी, ॲज कम्पेअर टू ब्रेझा आणि व्हेन्यू। या गाडीचे सस्पेन्शन खूप चांगले ट्यून केलेले आहेत। छोटे छोटे जे पोटहोल्स असतात, छोटे छोटे जे गड्डे असतात, छोटे छोटे जे ब्रेकर्स असतात, ते आपल्याला फील होत नाहीत, आणि जरी फील झाले तर त्याचा पूर्ण आनंद आपल्याला भेटतो, किंवा गाडी आपली झटका देत नाही। सस्पेन्शनचं जे काम असतं ते पूर्णपणे आपल्याला गाडी चालवल्यानंतर ते तुम्हाला कळेलच, पण गाडीचे सस्पेन्शन खूप चांगले ट्यून केलेले आहेत। या गाडी घेताना मी बाकीच्या गाड्यांचे पण टेस्ट ड्राईव्ह घेतले होते, पण थोडासा फरक जाणवला गाडीमध्ये। हेवीनेस, सस्पेन्शन ह्या गोष्टी चांगल्या आहेत, त्याच्यामुळे मी या गाडीकडे वळलो। याच्यानंतर 5वा पॉईंट जो आहे तो कूलिंग। गाडीचं AC खूप चांगलं काम करतं। खूप कमी वेळेमध्ये पूर्ण कॅबिन आणि पूर्ण गाडी कूल होऊन जाते। आता बाकीच्या गाड्यांमध्ये पण होतं ACचा एवढा काही खूप जास्त फरक नाही आहे, पण गाडीचं AC खूप चांगलं आहे। त्याच्यानंतर याच्या गाडी घेण्याचा अजून एक पॉईंट आहे, 6वा पॉईंट जो आहे, याच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या गाड्या येतात त्याच्यामध्ये मोड्स येत नाहीत। इको मोड, स्पोर्ट्स मोड आणि
आपलं जे सिटी मोड असतो तो. तर हे कारण होतं की गाडी जेव्हा मी सर्च करत होतो त्यावेळेस या गाडीमध्ये एक प्लस पॉईंट भेटला, 6 स्पीड मॅन्युअल. या गाडीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे, त्यामुळे ॲव्हरेजमध्ये गाडीच्या रिफाईनमेंटमध्ये खूप फरक पडतो. गाडी एकदम स्मूथ चालते. आता ब्रेझामध्ये जर बघायला गेलं, याच्या कॉम्पिटिशनमधली गाडी ब्रेझा आहे, तर ब्रेझामध्ये जर बघायला गेलं तर 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन येतं. तसं या गाडीमध्ये 6 गेअर येतात. तर एक तो खूप चांगला पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये आपण मायलेज चांगले काढू शकतो. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असल्यामुळे आपले RPM जे असतात, RPM थोडंसं कमी राहतात आणि आपल्याला ॲव्हरेज चांगला भेटतो. आणि त्याच्यानंतरचा जो पॉईंट मी बोललो होतो, तर बाकीच्या गाड्यांमध्ये असे मोड्स भेटत नाहीत. ब्रेझा, व्हेन्यू म्हणा तुम्ही, पण या गाड्यांमध्ये मोड्स भेटत नाहीत. तो एक प्लस पॉईंट आहे की या गाडीमध्ये आपल्या ड्रायव्हिंगनुसार, आपल्या रोड कंडिशननुसार, ड्रायव्हिंगच्या हॅबिटनुसार आपण मोड्स चेंज करू शकतो. जर तुम्ही सिटीमध्ये चालताय तर सिटी मोड टाकून द्या. क्रूज करताय तुम्ही तर इकॉनॉमी मोडवर तुम्ही क्रूज करू शकता. आणि जर तुम्हाला एकदम ड्रायव्हिंग एकदम चांगला परफॉर्मन्स पाहिजे असेल, गाडीचा 100% जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला ओव्हरटेक कोणाला करायचं असेल लवकर, तर तुम्ही स्पोर्ट्स मोड टाकून गाडीचं पूर्ण 100% तुम्ही घेऊ शकता. तर नेक्सॉन घेण्याचं खूप मोठं कारण की जसं की मी ग्रामीण भागामध्ये राहतो, अजून तरी ग्रामीण भागामध्ये रस्ते खूप चांगले नाही आहेत, मोठे मोठे गड्डे असतात. त्याच्यामुळे याचा ग्राउंड क्लिअरन्स मला खूप मदत करतो. 208 मिलीमीटरचा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. ॲज कम्पेअर टू बाकीच्या गाड्यांमध्ये थोडासा ग्राउंड क्लिअरन्स जास्त येतो. त्यामुळे मला विचार करून गाडी घालायला लागत नाही की या गड्ड्यातून गाडी जाईल किंवा खालून लागेल, याचा जास्त विचार करावा लागत नाही. तसे ड्रायव्हर्स जेव्हा पण आपण स्वतःची गाडी चालवतो किंवा कुठलीही गाडी चालवतो त्यावेळेस काळजीपूर्वकच गाडी चालवतो की गाडीला कुठून मार लागू नये. पण तरी पण 208 मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे गाडी कुठे लागेल याची भीती आपल्या मनात राहत नाही. त्यामुळे हा एक खूप मोठा प्लस होते ज्यांच्याकडे मी लक्ष दिलं आणि गाडी टाटा नेक्सॉन चूज केली होती. आता डिझेल का घेतली, तर डिझेल थोडासा रन जास्त असल्यामुळे किंवा यूज जास्त असल्यामुळे मी गाडी डिझेल प्रेफर केली होती. माझा पेट्रोल गाडी आणि डिझेल गाडी यावर एक व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे की आपण कुठल्या पद्धतीने कुठली गाडी घ्यायची, ज्याला पेट्रोल घ्यायची, कोणी गाडी पेट्रोल घ्यायला पाहिजे किंवा कोणी गाडी डिझेल घ्यायला पाहिजे, यावर मी एक स्पष्ट तो डिटेल व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की वॉच करा की कोणी गाडी पेट्रोल घ्यायला पाहिजे आणि कोणी गाडी डिझेल घ्यायला पाहिजे. हे सगळे पॉईंट्स मी गृहीत धरले होते गाडी घेताना आणि याच कारणांमुळे मी गाडी टाटाची घेतली आणि टाटा नेक्सॉन घेतली. तर तुमच्याकडे जर टाटा नेक्सॉन असेल तर तुम्ही टाटा नेक्सॉन का घेतली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. थँक्यू.